शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा अपना भिडू अपना भिडू। मित्र आपण जर बघितलं तर आता सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि तुर्तास तरी या ठिकाणी जे महसूल विभागाचे साहेब होते ते इथं पोहोचलेले होते आणि त्यांच्या माध्यमातून जे आंदोलनकर्ते होते हरसिंग भाऊ ठोके यांना समजवण्यात त्यांना यश आलं आणि तुर्तास ते आंदोलन आता मागे घेण्यात आलं, परंतु त्यांच्या मागण्या या ठिकाणी मान्य झाल्या असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याचा एक आनंद उत्सव या ठिकाणी ते साजरा करतायत। गुलाल टाकला गेला आहे अंगावरती, त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि सर्वांना या ठिकाणी पेढे भरवले गेलेत आणि अशा पद्धतीने त्यांनी आता हा उत्सव आनंद साजरा करून हे आता आंदोलन ते मागे घेत आहेत। मित्र हो नमस्कार, आपण पाहत आहात S9 TV न्यूज। मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार। मित्र हो आज आपण जर बघितलं तर आजचा हा 4था दिवस आणि 4था दिवशी सलग या ठिकाणी उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे आंदोलन या ठिकाणी प्रहारकडनं एक गर्जना केली गेली होती आणि त्याच अनुषंगातून आजचा हा 4था दिवस आहे आणि आपण जर दृश्याच्या माध्यमातून जर बघितलं तर आज हा 4था दिवस आणि समोर जर बघितलं तर महसूल विभागाचे नायब तहसीलदार आहिरराव साहेब या ठिकाणी पोहोचलेले आहेत। नक्की त्यांची काय बातचीत झाली, हमी भावाबद्दल काही त्यांना आश्वासन दिलं का, आता त्यांची जी वेळ आहे ती उपोषण मागे घेण्याची आहे, आता ते मागे उपोषण घेत आहेत, मग नक्की त्यांच्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण झाल्यात का, नक्की काय पुढचं जे त्यांचं पाऊल असणार आहे हे आपण थोड्या वेळाने बघणारच आहोत। परंतु जर बघितलं तर खरं तर एक शेतकऱ्यांसाठी उभारलेलं हे मोठं आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाला एक चांगली दिशाही या ठिकाणी मिळालेली होती, परंतु आता नक्की मागण्यांमध्ये काय संदर्भ आलेला आहे, त्यांच्या मागण्या कशा पद्धतीने पूर्ण झालेल्या आहेत हे आपण त्यांच्याकडनं सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। एक ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येते। उमराणेत मका हमीभाव आंदोलनाला दिलासा, खरेदी केंद्र लवकर सुरू। उमराणे येथे गेल्या 4 दिवसांपासून देवळा तालुक्यात शासकीय हमीभाव मिळवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे देवळा तालुका अध्यक्ष हरसिंग ठोके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मका आंदोलनाला आज मोठा दिलासा मिळालाय। तहसीलदार देवळा कार्यालयाकडून पत्र देण्यात आले असून देवळ्यात हमीभाव मका खरेदी केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे। राज्य शासनाच्या नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या 27 नोव्हेंबर 2025 रोजी जारी आदेशानुसार मक्याच्या खरेदीसाठी शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत 15 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। त्यामुळे अधिक शेतकऱ्यांना हमीभाव योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे। तहसीलदार देवळा यांनी पत्रात कळवले की देवळा येथील सहकारी संस्थांशी चर्चा पूर्ण झाली असून नाशिक मार्केटिंग फेडरेशनकडून खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे। संबंधित संस्थांना प्राथमिक सूचना देण्यात आल्या असून 27 नोव्हेंबर पासून शेतकरी नोंदणी पोर्टलवर सुरू झाली आहे। शेतकऱ्यांनी लवकर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले। शासनाने खरेदी केंद्र मंजूर करताच महसूल विभागाचे नायब तहसीलदार बबन अहिरराव यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष हरसिंग ठोके यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। मागणी मान्य झाल्याचे कळताच आंदोलन मागे घेत आंदोलनकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून आणि गुलाल टाकून आनंदोत्सव साजरा केला। 4 दिवसांच्या सलग आंदोलनाला यश मिळाल्याने देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण असल्याचं समजतंय। आंदोलनाला विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि शेतकरी वर्गाचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला। दरम्यान देवळाचे जनप्रतिनिधी राहुल आहेर यांनी आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट न दिल्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसली। शेतकऱ्यांच्या मते शासनाने सध्या एक महत्वाची मागणी मान्य केली आहे, परंतु उर्वरित मागण्यांबाबतही लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे। यावेळी प्रहार संघटनेचे सर्व कार्यकर्ते, शेतकरी व विविध घटकातील नागरिक उपस्थित होते। तसेच या योजनांचे यश कितपत टिकून राहील आणि व्यवहारात कितपत फायद्याचं ठरेल हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल। S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे। सर मी S9 न्यूज मध्ये प्रथम तुमचं स्वागत करतो। आज जर आपण बघितलं तर गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी एक जे आंदोलन होतं ते उभारलं गेलं। आजचा 4था दिवस आहे आणि आज आपल्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन तुर्तास आता मागे घेण्यात आलंय। उपोषणकर्त्यांच्या ज्या मागण्या होत्या की मका खरेदी केंद्र सुरू करावं आणि जे यापूर्वी जी खरेदी झाली मकाची त्याची फरकाची रक्कम मिळाली आणि आज शासनाने सहाय्यक निबंधक देवकर साहेबांची चर्चा केली। त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा केलेली आहे आणि कालपासून जे शासनाचं पोर्टल बंद होतं म्हणजे त्याचं अपडेशन चालू होतं ते अपडेशन पूर्ण झालेलं वाटतं आणि हे कालपासून शेतकऱ्यांचे मका खरेदीसाठी नोंदणीचं सुरू झालेलं। पोर्टल कुठं सुरू करणार आहात?
पोर्टल देवळा शेतकी संघाला देवळ्यामध्ये देवळा शेतकी संघ देवळा येथे सुरू आहे. जर बघितलं तर साहेब आज जर देवळ्यामध्ये ते पोर्टल त्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे आणि जर आज बघितलं तर पूर्व भागाचा जो शेतकरी आहे त्याला तिथपर्यंत जावं लागणार आहे. हो. असे काही इथली व्यवस्था नाही की एकदा उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असेल किंवा उमराण्यामध्ये असेल या ठिकाणी येऊ शकत का? तिथं नक्की काय प्रश्न? सध्या तरी देवळ्यालाच आहे आणि परत देवकर साहेब चर्चा करतो. जर इथं काही व्यवस्था करता आली तर नक्कीच इथं सुरू करतो. नक्की आता हे पोर्टल सुरू करण्यात येणार आहे आणि त्याच्या नक्की अटी शर्ती निकष काय आहेत? पोर्टल सुरू शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचं आधार कार्ड लागणार आहे, सातबारा लागणार आहे, बँकेचा अकाउंट नंबर लागणार आहे आणि मोबाईल नंबर लागणार आहे. जेणेकरून तुमचं जे काही मेसेज असेल हो. कधी यायचं तुम्ही आपला माल घेऊन तर तुमच्या मोबाईलवर मेसेज येते, त्याप्रमाणे तुम्हाला जावं लागणार आहे. आता तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात आणि आंदोलनकर्त्यांना कशा पद्धतीने समजवण्यात तुम्हाला यश मिळालेलं आहे? काल पण मी ते भेट दिली. काल चर्चा झाली होती याविषयी. कालपर्यंत दुपारपर्यंत तर पोर्टल काही अपडेट नव्हतं आणि त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला का. पण आज दुपारी चर्चा झाली आणि पोर्टल सुरू झालं. जवळपास 8 शेतकऱ्यांची नोंदणी पण झाली अच्छा. असं देवकर साहेबांनी सांगितलं. आणि मग आमचे तहसीलदार साहेब डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी मला त्यांचे प्रतिनिधी म्हणून एक पत्र घेऊन आणि असं झालेलं आहे नमूद करा आणि त्यांना द्या आंदोलन मागे घेण्यास विनंती करा. त्यानुसार मी पत्र घेऊन आणि हे आंदोलन मागे घेण्यास त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी त्याचं मान्य केलेलं आहे. त्याबद्दल मी आंदोलनकर्त्यांचं खरं तर हार्दिक अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो. नक्कीच खूप खूप धन्यवाद. मित्र आपण जर बघितलं तर स्वतः जे आंदोलन करते होते हर्षिंग भाऊ ठोके त्यांनी महसूल विभागाचे जे नायब तहसीलदार आहेत आयराव साहेब त्यांना जे समजवलं की तुम्ही आता तुर्तास तरी हे आंदोलन मागे घ्यावं आणि त्याच्यासाठी त्यांना समजवण्यात या ठिकाणी यशही मिळालेलं आहे. आंदोलनकर्ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी या विषयावर सविस्तरपणे त्यांची माहिती जाणून घेणार आहोत. तुमचं प्रथमतः नाव सांगा. मी हरसिंग टोके, प्रहार देवळा शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष आणि एक मका उत्पादक शेतकरी. आपण या ठिकाणी आज हा 4था दिवस आहे उपोषणाचा आणि आपण असा बोलला होता की सुरुवातीला जर हे उपोषण व्यवस्थित मागण्या आमच्या पूर्ण झाल्या नाही तर हेच उपोषण आम्ही जास्त प्रमाणात शेतकरी कसे या ठिकाणी जमवतील आणि त्याच्यानंतरून आम्ही रास्ता रोकोही करू वेळ पडली तर. आज उपोषण मागे घेतात. सर्वप्रथम यश नाईकचा आभारी. सर्वांना जय जय. बघा आपण जे मक्याचे भाव पडले आणि या मक्यावर कोणी बोलायला तयार नव्हतं. मी मक्का आणि माझी स्वतःची मक्का 1500 रुपये गेली आणि माझं ते एक शेतकरी जागा झाला. एक संघटनेचा कार्यकर्ता आहेच आहे पण एक शेतकरी जागा झाला आणि त्याच्यातून मी त्या दिवशी लगेच निवेदन दिलं, सहकाऱ्यांना सोबत घेतलं आणि ठे आंदोलनाचा इशारा दिला. आणि 25 तारखेला आपण जे आंदोलन केलं का मग आणि GR बघितला आपण की शासनाचा GR आहे की 2400 रुपये मका खरेदी करावा आणि त्याच्या खाली जो माल खरेदी करेल त्या व्यापारी सभापती यांना सुद्धा एक फलक लावण्याचा जो आदेश आहे. परंतु याची अंमलबजावणी कुठे होताना दिसत नव्हती आणि शेवटी आपण 25 तारखेचा आंदोलनाचा इशारा दिला आणि त्या दिवशीच मान्य बच्चूभाऊ कडून आपला फोनद्वारे संपर्क साधला होता की जर तुमच्या मागण्या मान्य होत नसतील, व्यापक प्रमाणात जर तुम्ही आंदोलन उभं करत असाल तर मी स्वतः इथे येऊ आणि जी उमरात पडलेली ठिणगे ही आपण मंत्रालयापर्यंत घेतो. पण त्याचं असं झालं 4 दिवसानंतर काय होईना शासनाने प्रशासनाने त्यावर चर्चा केली आणि आपली जी पहिली मागणी होती की शासनाने हमी भावापर्यंत खरेदी करावी आणि तत्पर्यंत कुठेही काही त्याचा थांगपत्र होता. परंतु परवा परिपत्रक निघाले. 27 तारखेचं परिपत्रक आपल्याला दिलंय आणि 15 तारखेपर्यंत त्याची नोंदणी चालू आहे. जे परिपत्रक निघाले आणि नाशिक जिल्ह्यातील उमराना नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील मक्का उत्पादकांना हा न्याय भेटला आहे. याच्यात हा या आपल्या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. आणि तुम्ही बोलला जी दुसरी मागणी हमी एकूण तुमच्या सर्व मागण्या किती होत्या आणि त्याच्यामध्ये आपण किती टक्के यशस्वी झाला आहात? एकूण आमच्या 2 मागण्या होतात. पहिली मागणी हमी भावाने खरेदी करावी आणि दुसरी मागणी दिवाळीपासून जो आतापर्यंत माल विकला गेला आहे 1400-1500 तर 2400 आणि 1500 आम्हाला भावांतराचा फरक देण्यात यावा. परंतु दुसरी मागणीसाठी प्रशासनाची चर्चा चालू आहे. जर ती मागणी येणाऱ्या दिवसात जर त्यांनी नाही केलं तर त्याच्यासाठी आपण गणेश भाऊ निंबाळकर बच्चू भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक म्हणजे प्रशासनाला पेलवणार नाही असं आपण एक आंदोलन उभं करणार आहोत की दुसरी मागणी जेणेकरून पूर्ण होईल. आणि आपण 4थ्या दिवशी आज उपोषण यासाठी मागे घेत आहोत
ती जी प्रशासकीय लेवलची जी फरकाची अनुदानाची जो गोष्ट आहे ती वरच्या लेवलला बोलणं करू असं आपल्याला आश्वासन दिलंय. त्यामुळे तात्पुरता आपण जी पहिली मागणी होती आपली सर्वात महत्वाची मागणी इथून पुढला का होईना मका हा शेतकऱ्यांना फायदा व्हा 2 पैशाचा जवळजवळ 1000 रुपये प्रति क्विंटल फायदा होणार आहे. आणि तो फायदा म्हणजे कालपासून तर 15 तारखेपर्यंत 2400 रुपयाची नोंदणी होणार आहे. आणि हा फायदा एक शेतकरी पुत्र म्हणून खूप मैलाचा दगड ठरणार आहे. आणि आपलं एक ऐतिहासिक आंदोलन होतं महाराष्ट्र राज्यातून. त्या दिवशी बच्चू भाऊंनी सुद्धा सांगितलं महाराष्ट्र राज्यातून पहिलं हे आंदोलन आहे त्याला आमचा पाठिंबा आहे. त्यामुळे मी पहिली मागणी मान्य झाल्याबद्दल तात्पुरता हे आंदोलन उपोषण स्थगित करत आहोत. साहेब मला एक सांगा, जसं आज ते पोर्टल त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे, जर आपण बघितलं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो मका विकला जातोय त्याला जे व्यापारी वर्ग आहे त्यांच्याकडनं 8 दिवस असेल किंवा 15 दिवस असेल असं पेमेंटचं त्यांचं हे ठरलेलं असतं. तसं पोर्टल तिथं गेल्यानंतर जो हमीभावाने मका तिथं खरेदी केला जाईल, जो शेतकरी वर्ग आहे त्याला कशा पद्धतीने पेमेंटचं तिथली काही आहे एक माहिती त्याच्याबद्दल काय सांगाल? पेमेंटच्या बाबतीत मला आता सांगता येणार. आपण जर बघितलं तर खरं आजकाल शेतकरी जर बघितलं तर पैशांची त्याला नेहमीच अडचण ठरते आणि तो त्याच्यासाठीच तो आपला माल विकला जातो आणि पैशांसाठी त्यांना 8-8, 10-10 दिवस महिनाही त्यांना त्या ठिकाणी लटकवलं जातं. धन्यवाद. थोडंसं बोलतो मी. सर्वात मोठी आंदोलनात आम्हाला एक शोकांतिका जाणवली की शेतकरी एवढा भीतो कोणाला, एवढा गुलाम कोणाचा झालाय, राजकीय गुलाम झाला आहे का काय असा मला प्रश्न पडतो. आणि पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्याला मकाचा उत्पादन प्रतिसाद न भेटल्यामुळे जी दुसरी मागणी होती, मी बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारलं होतं, परंतु शेतकऱ्याचा प्रतिसाद न भेटल्यामुळे शासन लेवलची चर्चा आपली घडून आली नाही. त्यामुळे मी शेतकरी उत्पादकांना मका उत्पादक असो की कांदा उत्पादक सांगू त्यांना सांगतो तुम्ही पाठिंबा देत चला, मागणी पुरे करा. आणि एक सर्वात मोठी शोकांतिका हे काम लोकप्रतिनिधी आहे ते जिल्हा परिषद सदस्य असो, आमदार असो किंवा खासदार असो. आणि आमची सर्वांची चर्चा झाली की आमदार साहेबांनी इथे यायला पाहिजे होतं. 4 दिवस झाले. जर अशी एखादी काही घटना घडली किंवा कार्यकर्ते इकडे तिकडे गेले ती बातमी लगेच लागते तुम्हाला आणि तुमचा फोन त्यांच्यापर्यंत जातो, बड्डेचा फोन जातो किंवा काही कार्यक्रमाचा फोन जातो. मग 4 दिवसापासून आपला शेतकरी हा पराडचा शेतकरी नव्हता, हा तुमच्या तालुक्यातला शेतकरी होता. आणि शेतकरीला जात नसते, पक्ष नसतो, शेतकरी हा शेतकरी असतो. फार मोठी शोकांतिका वाटली की 4 दिवस बसून सुद्धा आमदार साहेब, खासदार साहेबांनी लक्ष घातलं नाही. अंजांना पूर्ण जिल्ह्याला माहित होतं, बच्चू भाऊंनी दखल घेतली. आज महाराष्ट्राचे नेतृत्व त्यांनी दखल घेतली. मग तुम्ही घ्यायला पाहिजे होती. कारण आमची काय मागणी होती का पराडच्या शेतकऱ्यांना हमी भाव द्या, पराडच्या शेतकऱ्यांना अनुदान द्या, संपूर्ण शेतकऱ्यांना अनुदान द्या. जर असं असेल तर तुमच्या काय होईना तुमच्या कार्यकर्त्यांना मी निष्ठावंत कार्यकर्त्यांना सांगतो तुम्ही आंदोलनात नाही आले तर तुमच्या पुरतं का होईना भाव मागून घेत चला की आम्ही तुमचे कार्यकर्ते आहोत, आम्हाला मालाला का होईना भाव द्या. त्या काँग्रेसवाले, परारवाले, राष्ट्रवादी यांना देऊ नका, पण आपल्या पक्षाच्या लोकांना हमी भाव द्या, त्यांना मदत करा. असं करू नका साहेब. सर्वांना लक्ष द्या. मायबाप जनता ही मायबाप जनता तुमच्याकडे मोठ्या आशेने पाहते. इलेक्शन झालं, एक तुम्ही तालुक्याचे प्रतिनिधी आहात, तुम्ही तालुक्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करा. एवढीच मी आज या मका उत्पादक शेतकऱ्यांना विनंती करतो. जय जवान, जय किसान. जय किसान. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गणेश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.